आपल्या मंडळात पोरांची संख्या जरी कमी असली ना तरी पोरांचे मन लय मोठे, त्यामुळे आपल्याला 2025 मध्ये आपल्या मंडळाला 30 वर्ष पूर्ण झाली. अरे हळू घे, मंडळाला जरी 30 वर्ष पूर्ण झाले तरी निखिल सदगीरला अजून 20 वर्षाचा नाही, अजून लग्न करायचं. इकडे कुठं बांधरात घेऊन चाललंय मला. आज निखिल सदगीर आणि त्याचा सगळा मित्र परिवार मस्तपैकी सकाळी सकाळी आपल्या गणपती बाप्पाची वर्गणी मागायला चालले होते, पण भाऊला इकडे रस्ता कुठं चुकला, डायरेक्ट बांधरात घालून दिली गाडी. विचारलं म्हणतो गाडी धुईल नव्हती, चायला म्हणलं इकडे आखे सगळे धुवून निघाले असते ना. वागा ना, डायरेक्ट गाडीच्या सायलेन्सर मधूनच पाणी काढले. गणपती बाप्पा अजून बसायचे, पण आपल्या गणपती बाप्पाच्या कृपेने आपला बांधारा पण भरून गेला मोदरी नगरीतला. चायला म्हणलं निखिल सदगीर आज मारता मारता वाचलाय, काढबो इथून गाडी पहिले चाल घरी. सकाळी सकाळी वर्गणी वगैरे तर मागून झालती, मग त्यानंतर आपल्याला जायचं होतं नाशिकला. मस्तपैकी आवरून वगैरे नाशिकलाच निघालो होतो, पण चायला दोघांना गाडी चालवत येत नाही. हा थोडी चालितो, तो थोडी चालितो. चायला म्हणलं काय चाललंय नक्की ते जाऊ दे, तुम्ही बोले बाबाचं दर्शन करून घ्या तोपर्यंत. आपल्या शंकर बाबाचं मस्तपैकी दर्शन वगैरे झालं. आलतो रोड मध्ये आपल्या महाराजांचं दर्शन घ्यायला, पण तिथं पण काम चालू होतं त्यामुळे काही दर्शन झालं नाही. नंतर आपल्या दलिंदर मित्रांना घेऊन थेट पोहोचलो डायरेक्ट पंचवटीमध्ये. म्हणलं सकाळी घातली होती बांधरात गाडी, इथं घाल नदीत, म्हणजे भाऊ जागीच जायचं. चायला जेवढी रस्ते मला माहित नाही तेवढी यांना माहिती, भाऊ कुठून कोणत्या बोळीतून कोणत्या फुला खालून घालते त्यांनाच माहिती कुठे घेऊन चालली. म्हणलं थांबा गाडी एवढला मला थोडं रिलॅक्स होऊ, मग काय साहित्य घ्यायचंय ते घेऊ. तिथं नदीत शेजारीच एक पार्क होता, कोणता होता काय माहिती, पण भारी होता. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा बरं. त्यानंतर आपल्या मंडळासाठी थोडीफार शॉपिंग करायची होती, पडदे वगैरे घ्यायचे होते, त्याच्यामुळे थेट पोहोचलो डायरेक्ट शालीमारच्या गल्ल्यांमध्ये. अख्ख्या शालीमार मध्ये 2-3 तास फिरलो, एक दुकान भेटलो जिथं आपल्याला स्वस्तात पडदे भेटले. पावलं म्हणलं चला धन्यवाद येतो, स्माइल तर करतो. चायला एवढं सगळं साहित्य घेतले, ते एकट्याला काही धरता येईना, आणि त्यात आपल्या पोलिसांची भीती. ट्रिपल शीट असलं का लगेच फाईन, त्याच्यामुळे पोलिस दिसले का एकाला उतरून देतोय. आता काय करता, एवढं साहित्य न्यायचंय म्हणलं दोघांना असं काहीतरी थोडंफार करायलाच लागेल. एकदा सिटी मधून निघालो, एकदम बरं वाटलं भाऊ, मस्त पैकी मोकळ्या हव्यात. आपल्या गावाकडचं वातावरण एकदम भारी, कोणाचं टेन्शन नाही काही नाही, एकदम निवांत. अरे आपला हा विशाल भाऊ काय छोटा राहिला, काय खुळखुळे घेऊन राहिला बघा बरं. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.